गुड मॉर्निंग ऑल. आज आपण फायनलाइज करणार आहोत JWT टोकनचा. हा सेशन खूप छोटा आहे कारण की आपण ऑलरेडी सर्व कोडिंग केलेली आहे, त्याच्यामुळेच हा सेशन छोटा होणार आहे. मी तुम्हाला STS स्क्रीन मध्ये दाखवणार आहे की आपण काय काय कोडिंग केलेली आहे. एकदा रिवाइज करूया. सिम्पली रिवाइज आहे हा. तर जसं की तुम्हाला स्प्रिंग सिक्युरिटी कॉन्फिगरेशन मध्ये आपण सगळ्यात अगोदर हा जो आहे HTTP सिक्युरिटी CSRF जो आहे डिसेबल केलेला आहे टाइम बिंग सध्यापुरता, ज्याची आपल्याला गरज नाहीये सध्या तरी. आणि स्प्रिंग सिक्युरिटी ऑल URL ला रिस्ट्रिक्ट करते. विदाउट तुम्ही टोकन पण जनरेट करू शकणार नाही, पण ऍटलिस्ट तुम्हाला टोकन जनरेट करण्यासाठी तरी तुम्हाला अलाउड केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, डॉट ऑथराइज रिक्वेस्ट आणि जिथे आपली URL आहे टोकन जनरेट करते त्याला परमिट ऑल करून घेतलेलं आहे, आणि जे ऑथेंटिकेटेड आहे त्यांना, आणि एक्सेप्शन हँडलिंग केलेलं आहे. जेणेकरून एक्सेप्शन हँडलिंग हा जो प्रकार आहे जर एक्झिक्यूट झाला तर आपल्याला तिथे जायला पाहिजे. अँड सेशन मॅनेजमेंट जे आहे, म्हणजे की काहीही स्टोअर राहिलं नाही पाहिजे. तसं JWT टोकन काही सेशन मॅनेजमेंट करत नाही, की एक्झिस्टिंग जो काही टोकन आहे तो परत टाकावाच लागतो. तो काही कॅश केला जात नाही, स्टोअर केला जात नाही सर्व्हर साईडला. बस एवढंच आहे. आणि अत्यंत महत्वाचा हा पार्ट आहे. काय पार्ट आहे की या URL व्यतिरिक्त ही जी URL दिसते स्लॅश टोकन, स्क्रीन दिसत आहे ना माझी? सुदीप, ओमकार, सोनाली, स्क्रीन दिसत आहे STS ची सगळ्यांना? येस सर. ओके. बस ही जी लाईन नंबर 48 आहे याचा अर्थ आहे की ऍड फिल्टर बिफोर या मेथडचा यूज याच्यासाठी केलाय की या व्यतिरिक्त हे जे टोकन आहे यालाच फक्त अलाउड केलंय, पण याच्या व्यतिरिक्त कोणतीही रिक्वेस्ट तुम्ही किंवा कोणतीही URL हिट कराल तुम्ही या प्रोजेक्ट साठी, तर सगळ्यात अगोदर एक्झिक्यूट होणार हा JWT रिक्वेस्ट फिल्टर. पण हा JWT रिक्वेस्ट फिल्टर आहे तरी काय, जो आपण स्वतः रिक्वेस्ट फिल्टर तयार केलेला आहे तो कुठे येणार? तो येणार इथे. म्हणजे प्रत्येक URL, कोणती URL सोडली तर ही टोकन वाली URL जर सोडली तर नंतर प्रत्येक URL जी आहे ती तुमच्या रिक्वेस्ट फिल्टर वर येणार. आपण हे बघणार आहोत डिबग करू. रिक्वेस्ट फिल्टर आल्याच्या नंतर त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही URL जर त्याच्यामध्ये ऑथरायझेशन अवेलेबल असेल, आपण हा त्या टोकनच्या व्यतिरिक्त जी काही URL असेल, जी काही रिक्वेस्ट असेल, त्या रिक्वेस्ट मध्ये जर ऑथरायझेशन असेल आपण घेतलेला आहे, खाली कंडिशन लावलेली की जर का ऑथरायझेशन नल नसेल आणि त्याच्यामध्ये आपण जे ऑथरायझेशन पास करतो ते बेअररने पास करतो, बेअरर या कीवर्डने आपण पास करतो. आता आपण ते पण बघणार आहोत. जर का ह्या दोन्ही गोष्टी अवेलेबल असतील तर आपण काय करणार आहोत, त्या बेअरर मधलं टोकन काढणार, जे स्ट्रिंग आहे ती, जे नवीन टोकन तयार झाले तो टोकन काढून या व्हेरिएबल मध्ये टाकणार, जो की हा व्हेरिएबल इथे मी डिक्लेअर केलेला आहे. आणि JWT युटिल मधली एक्स्ट्रॅक्ट युजर नेम ही मेथड जी आहे ते आपण वापरणार आहोत. बघा इथे सिम्पली कोड लिहिलेला आहे. हा कोडही मी तुम्हाला देईल, त्याच्यानंतर 1 बाय 1 तुम्हाला ते टेस्ट करायचं आहे युनिट टेस्टिंग मध्ये. याने काय होईल, ही मेथड काय करते, टोकन घेते आणि युजर नेम रिटर्न करते. आता इथे तुम्हाला टोकनही मिळालेला आहे आणि युजर नेमही मिळालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की हा टोकन एक्सपायर्ड वगैरे तर नाहीये ना, व्हॅलिड आहे की नाही. मग काय करता तुम्ही, की युजरची डिटेल्स आहे ती लोड युजर करून युजर नेमने तो युजरची डिटेल जी आहे, युजर नेम, पासवर्ड आणि तो इनेबल आहे की डिसेबल्ड आहे, ती सर्व इन्फॉर्मेशन युजर डिटेल्स मध्ये अवेलेबल राहते आणि ती पास करतो आपण व्हॅलिडेट टोकनला. आता व्हॅलिडेट टोकन मध्ये काय आहे तुमच्याकडे, तर युजर नेम एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि चेक केला जातो की टोकनचा युजर नेम आणि टोकनचा जो युजर नेम आहे, बघा टोकन मधून युजर नेम काढलेला आहे, टोकनचा युजर नेम आणि डेटाबेस मधून आलेला जो युजर नेम आहे या युजर डिटेल्स मध्ये तो सेम आहे का, आणि तुमचं टोकन जे आहे ते एक्सपायर्ड नाही.
या दोन गोष्टी चेक केल्या जातात. कुठे? हे सगळं रिक्वेस्ट फिल्टर मधून कॉल होत आहे आपल्या, आणि आपली जी कोडिंग केलेली आहे ती JWT युटिल मध्ये आपण लास्ट सेशन मध्ये पाहिलं होतं. आणि जर का ते सगळं एकदम व्हॅलिडेट जर असेल तर आपण जे काही युजरनेम आणि पासवर्ड जे आहे ते आपण तयार करतो. युजरनेम आणि पासवर्ड तयार करतो आणि स्प्रिंग सिक्युरिटीचा जो मेन कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन ऍड करतो. जोपर्यंत स्प्रिंग सिक्युरिटीला इथे तुम्ही ऑथेंटिकेशन देत नाही, राईट युजरनेम आणि पासवर्ड, तोपर्यंत स्प्रिंग सिक्युरिटी त्याला अलाउड करत नाही. तर ही जी लाईन नंबर 52 आहे ही आहे ती जिथे स्प्रिंग सिक्युरिटी अलाउड करायचं का नाही करायचं या पर्टिक्युलर युजरला इथे ते डिस्कस होतं. म्हणजे जर का ऑथेंटिकेशन जर का तुम्ही पास नाही केलं तर तुम्ही तिथे अलाउड होणार नाही आहात, बस. आणि हे जर सक्सेसफुल झालं तर फिल्टर चेन डू फिल्टर आणि तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती सुरळीत चालेल. जर का तुम्हाला इथे ऑथरायझेशन नसेल तरी तुम्हाला बाहेर जावं लागेल. जर तुमचा रॉंग युजर नेम असेल तरी तुम्हाला बाहेर जावं लागेल, तुम्ही तिकडे पुढे जाणार नाही आहात. तर बस एवढाच हा कोड होता. आणि आता आपण जे आहे डिबग करून चेक करूया. ठीक आहे, बस एवढाच कोड आहे, याच्यामध्ये काही चेंज नाहीये. मी तुम्हाला हा जो आहे हे सर्व डिटेल्स एकदा एक्झिक्यूट करूया. याला हा जो आहे हा रन करूया. याला डिबग मोड वर मी रन करतो. राईट क्लिक, डिबग ॲज. याला डिबग करूया. रन. इथे बघा मी URL टाकलेली आहे http://localhost आणि जो पासवर्ड माझ्या डेटाबेस मध्ये आहे युजर नेम पासवर्ड ऍज इट इज मी हा क्लिक केलेला आहे. याला आपण हा बघा हा फिल्टर मध्ये आलेला आहे. आता इथे तुमचा या टोकन मध्ये तुम्हाला बेरर दिलेलं नसेल, इथे तुम्हाला बेरर दिलेलं नसेल तर बघा तुम्ही टोकन जनरेट करण्याला सुद्धा तो इथे आला का? कारण की प्रत्येक वेळेस आपण सिक्युरिटी कॉन्फिग मध्ये सांगितलेलं आहे इथे, याच्यामुळे तो प्रत्येक जी रिक्वेस्ट आहे ती तुमची त्या रिक्वेस्ट फिल्टर मध्ये येणार. बट आता इथे एक चेक करा हा वाला पार्ट, की याने ऑथरायझेशन जे आहे ते नल दिलेलं आहे, टोकन ने. बघा ऑथरायझेशन नल दिलेला आहे, तो डायरेक्टली जो आहे तो इथे येणार, या पोझिशनला यायला पाहिजे. मी तो डायरेक्टली तिथे घेतो. बघा आता इथे या फिल्टर चेनला ते ऑथरायझेशन नाही मिळालं तर मग काय स्प्रिंग सिक्युरिटी पाठवणार नाही का त्याला पुढे? आता टोकन आहे, पाठवेल. का पाठवेल? कारण की स्प्रिंग सिक्युरिटी मध्ये आपण त्याला सांगितलेलं आहे की या URL ला तू परमिट करून टाक डायरेक्टली, आपण असं सांगितलेलं आहे. जरी इथे तुमचं टोकन जर का ऑथेंटिकेट नाही झालं तरी पुढे तुम्हाला त्याला जे आहे तो इथे एक्झिक्यूट होणार. त्याचं रिझन एकच आहे की आपण इथे ही URL जी आहे ती पास केलेली आहे, याला आपण ते अप्लाय केलेलं नाहीये, सिक्युरिटी मधून आपण त्याला काढून टाकलेलं आहे. म्हणून तुमचा जो आत रिसोर्स आहे इथे तुमचा तो URL हिट झालेली आहे. तुमचा जे काही युजर नेम आणि पासवर्ड आहे तो येऊन जाणार, लोड होणार आणि टोकन जनरेट होणार. बाकी जसं आहे त्या पद्धतीत तुम्हाला करून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं जे टोकन आहे ते जनरेट होणार. बघा तुमचे बरोबर त्याच क्रिएट टोकन वर आलेलं आहे. लेट्स सी, अशा पद्धतीने तुम्ही टोकन जनरेट केलेलं आहे.
आणि टोकन जनरेट झाल्याच्या नंतर मी याला कॉपी करतो आणि जी दुसरा कंट्रोलर आहे तुमचा, फॉर एक्झाम्पल हॅलो रिसोर्स नावाचा स्लॅश हॅलो ओ ग्रेट लिहिलेला आहे मी, हा इथे आपण कॉल केलेला आहे. पण तेव्हा कॉल करताना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जे काही ऑथरायझेशन आहे, जे ऑथरायझेशन आहे तुम्हाला, जे हेडर आहे, तुम्ही इथे हेडर जे आहे या हेडर मध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे की ऑथरायझेशन, हेडर मध्ये तुम्हाला हे पास करायचं आहे बघा, जसं की इथे मी पास केलेलं आहे ऑथरायझेशन अशा नावाने. बघा हीच की आपण इथे वापरत आहोत फिल्टर मध्ये आणि लिहित आहोत बेरर, आणि त्याच्यानंतर हा जो कोड आहे तो टाकत आहोत आपण. तर बेरर स्पेस आणि तो जो टोकन होता स्पेसच्या नंतर तो टाकायचा आहे. आणि आता आपण त्याला हिट करूया. हिट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल की तो जो बेरर आहे, पूर्ण पूर्ण जो टोकन आहे तो इथे ऑथरायझेशन मध्ये पूर्ण फील्ड आली बेरर सोबत. पण आपल्याला जे टोकन आहे ते फक्त एवढं घ्यायचं आहे, हे आपल्याला घ्यायचं नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, जस्ट बघा एकदा, मी इथे खाली आलेलो आहे. मी काय म्हटलं की जर का टोकन नल नसेल आणि जर त्याच्यामध्ये बिअरर असेल लिहिलेलं, तर तो आत जाईल. सिक्युरिटीसाठी मी घेतलं की नल पॉइंटर एक्सेप्शन नाही यायला पाहिजे, आणि त्याच्यामधून मला टोकन काढायचं, बेरर नव्हतं पाहिजे. म्हणून मी काय केलं, ऑथरायझेशन डॉट सबस्ट्रिंग केलं आणि 7व्या पोझिशन पासूनच घेणार मी ते. कितव्या पोझिशन पासून? 7व्या. बघा, कारण की 1 2 3 4 5 6 आणि व्हाईट स्पेस एक 7, 7च्या नंतर जे काही जेवढं काही तुमचं असेल ते सगळं जे आहे ते मी या व्हेरिएबल मध्ये काढून घेतलं, जे काही टोकन आहे ते. आणि त्याच्यानंतर मी JWT युटिल नावाचा जो आपण क्लास बनवला होता त्याच्यामध्ये टोकन पास केला आणि त्याने मला युजर नेम दिलं. ठीक आहे. याच्या डीप मध्ये गेल्याच्या नंतर हे एक्स्ट्रॅक्ट युजर नेम कडे पण आलेला आहे. आता हा युजर नेम पण रिटर्न करेल इथून. युजर नेम रिटर्न केल्याच्या नंतर डिबग करत आल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथे युजर नेम पण मिळेल, जे होतं ते श्रेया त्या टोकन मधून. त्याच्यानंतर जर का टोकन नल नसेल, नाहीये आता सध्या, आणि सिक्युरिटी नल असलं पाहिजे, म्हणजे ऑथेंटिकेशन जे आहे ते नल आहे आपलं. हो बरोबर, आता सध्या आपण सिक्युरिटीला काही ऑथेंटिकेशन पास नाही केलं. आता काय करत आहोत आपण, त्या युजर नेम मधून जे काही टोकन मध्ये युजर नेम होतं ते युजर नेम आपल्या डेटाबेस मध्ये अवेलेबल आहे का नाही हे कसं चेक करणार. तर आपल्याला ऑलरेडी असं मेथड दिलेली आहे युजर डिटेल सर्व्हिसची, जी आहे लोड युजर्स बाय युजर नेम. आपण चेक करणार आहोत की या टोकन मध्ये जे युजर नेम भेटलेलं आहे ते डेटाबेस मध्ये अवेलेबल आहे किंवा नाही, व्हॅलिड आहे की नाही, इनेबल आहे की नाही. आणि अशा पद्धतीने तुम्हाला डेटाबेस मध्ये जर का ते असेल तर युजर डिटेल सर्व्हिस म्हणून ही मेथड जी आहे युजर नेम मिळून जाईल. इथे युजर डिटेल्स मध्ये त्या युजरचे पूर्ण डिटेल्स इथे अवेलेबल होईल तुम्हाला. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत, युजर नेम श्रेया, पासवर्ड, इनेबल ट्रू, बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या मिळत आहेत. आणि ती इन्फॉर्मेशन आणि टोकन ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे टोकन मधला युजर नेम आणि युजर डिटेल्स या ऑब्जेक्ट मधला युजर नेम, दोघही सारखे जर असतील, समान असतील दोघही, तर याच्या आतमध्ये येणार आपण हे व्हॅलिड केलेलं आहे की टोकन एक्सपायर्ड नाहीये. तर याच्या आतमध्ये येणार आपण सर्व्हर चेक झाल्याच्या नंतर, आणि ऑथेंटिकेशनचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण तयार करणार. तर तो ऑब्जेक्ट जो आहे आपण इथे सेट केलेला आहे बघा, सेट सिक्युरिटी कॉन्टेक्स्ट होल्डर गेट कॉन्टेक्ट डॉट सेट ऑथेंटिकेशन, आणि जे ऑथेंटिकेटेड युजर नेम पासवर्ड आहे ते पास करणार आहोत. हा ऑब्जेक्ट बनवलेला आहे आपण तो. आता हा ऑब्जेक्ट म्हणजे काय, हा ऑब्जेक्ट तुम्हाला ऑथेंटिकेशन साठी पाठवावा लागतो. ऑथेंटिकेशन साठी काय काय पाठवावं लागतं, युजर नेम, पासवर्ड आणि ऑथेंटिकेशन टोकन. तर हा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, याला युजर डिटेल्स पाठवलेली आहे, रोल पाठवलेला आहे त्याचा, आणि ते जे काही टोकन आहे त्या दोन्ही गोष्टी पाठवून तुम्ही त्याला
त्याला बिल्ड केलेलं आहे, की जी डिटेल्स आहे ती रिक्वेस्ट सेट केलेली, की या रिक्वेस्ट साठी ही जी रिक्वेस्ट आहे, या रिक्वेस्ट ऑब्जेक्ट मध्ये ही जी रिक्वेस्ट आहे याच्यामध्ये तुमची हॅलोची URL वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. या रिक्वेस्ट साठी तुम्ही याला अलाउड करत आहात, सगळ्या रिक्वेस्ट साठी नाही. आता उदाहरणार्थ जर का तुम्ही इथे तुम्ही ऑथेंटिकेशन बनवलेलं आहे, जर तुम्ही हे रिक्वेस्ट तुम्ही हॅलोची केली असेल तर याने फक्त हॅलोच ऍक्सेस केलं जातं. बस एवढा कोड आहे. आणि इथून काय करेल, तो सेट करेल त्या ऑथेंटिकेशनला लाईन नंबर 53 ने आता सेट केलेला आहे आणि मग पुढे जाणार झालं. इथे तुमचा शेवट होता याचा एंड पॉइंट. तुम्हाला जे काही डिझर्व आउटपुट आहे ते येणार. जर का तुम्ही चुकीचं टोकन जर टाकलं तर काय होईल, इथे चुकीचं जर टोकन टाकलं, उदाहरणार्थ मी पुढचे 4 किंवा एखादा कॅरेक्टर डिलीट करतो टोकन मधला, चेक करा काय होतं. ऑब्विसली मी याला डायरेक्ट रन करतो, ब्रेक पॉइंट पॉज करून. ब्रेक पॉइंट पॉज केले, सेव्ह नाही झालं वाटतं, एकच मिनिट मी याला एक्झिक्यूट करतो. रॉंग युजर नेम पासवर्ड आपण घेऊया एकदा, तो सेव्ह झाला. डिलीट, बेरर टाकूया आपण, बेरर, आणि आपला रॅन्डम काहीतरी कोड टाकूया आपल्या मनाचा. ठीक आहे, तो अगोदरचा कट नव्हता झाला. मी याला सेव्ह करतो आणि लेट्स ट्राय करूया. ओ सॉरी, याला परत रिस्टार्ट करावं लागेल आपल्याला, तरच तो चेंज घेईल. किंवा याला आपण एक्झिक्यूट करूया परत एकदा आणि चेक करूया. सिक्युरिटी कॉन्फिग, याला डिसेबल्ड केला. तुम्हाला इथपर्यंत हे करायचं आहे. युजर नेम अँड पासवर्ड ऑथेंटिकेशन, चेक करा याला F6. मी याला परत डिबग करतो. इथे तुमचं ऑथरायझेशन आलेलं आहे नाही, याने परत ऑथेंटिकेशन तुमचं घेतलेलं आहे. बघा, मी तुम्हाला जी रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्याने तुमचा जो काही कोड आहे तो ऑथ मधून घेतलेला आहे. हा जो ऑथ आहे ना, हा इथून घेतलेला आहे. मी याला इथून डिसेबल्ड करतो, इथून काढतो. त्याच्यामुळे त्याला सेव्ह करूया. इथून हा काढला, याला सेव्ह करूया आणि आता याला रन करूया. चेक करा इथे ऑथेंटिकेशन काय येतं. हो, हा सेव्ह करतोय ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट ऑथरायझेशन या व्हेरिएबल मध्ये. बेरर, आपण चेक करूया याला, याचा युजर नेम वगैरे काय निघतोय. बेरर बाहेर आला. देन इथून तुम्हाला टोकनही मिळालेलं आहे. टोकन मिळेल. टोकन मिळाल्याच्या नंतर याने युजर नेम काय दिलाय तो चेक करूया. बघा, आता याला एक्सेप्शन दिला असेल आणि तो एक्सेप्शन काय आहे तो चेक करा. तुम्हाला जो काही आहे फॉरबिडन आलेला आहे तुम्हाला 403. म्हणजे जर का तुम्ही काही जरी टाकलं तरी तुम्हाला घेणार नाही तो. रॉंग URL जरी टाकली किंवा असा कुठलाही कोड टाकला तरी तो तुम्हाला घेणार नाही. तुम्हाला 403 चा एरर येणार.
तुम्हाला अलाउड करणार नाही. सो तुम्हाला ही जी आहे ही प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा